पांढरे सोने पिकवणारा जिल्हा, कॉटन कॅपिटल ऑफ विदर्भा, सर्वात जास्त शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणारा जिल्हा अशा अनेक नावांनी ओळखला जातो आपला यवतमाळ जिल्हा। पैनगंगा ही या जिल्ह्यातली प्रमुख नदी असून अरुणावती, अडाळ, बेंबळा, वाघाडी आणि वर्धा या जिल्ह्यातून वाहणाऱ्या इतर महत्त्वाच्या नद्या आहेत। यवतमाळ जिल्ह्यामध्ये एकूण 16 तालुके येतात, त्यातला वणी हा सर्वात श्रीमंत तर झरी जामणी हा सर्वात गरीब तालुका आहे। हा जिल्हा अमरावती विभागामध्ये येत असून याचं क्षेत्रफळ 13,882 स्क्वेअर किलोमीटर आहे, जो उत्तरेला अमरावती, पूर्वेला वर्धा आणि चंद्रपूर, दक्षिणेला तेलंगणा आणि नांदेड तर पश्चिमेला हिंगोली आणि वाशिम असे एकूण 6 जिल्हे आणि एका राज्यासोबत आपली सीमा शहर करतो। महाराष्ट्रात असलेल्या 400 किल्ल्यांपैकी कळंब, दुर्ग, रावेरी आणि कायर असे 4 किल्ले यवतमाळ जिल्ह्यामध्ये येतात। महाराष्ट्रात उत्पादित होणाऱ्या एकूण कापसांपैकी 15% कापूस हा यवतमाळ जिल्ह्यामध्ये उत्पादित होतो, तसेच सोयाबीन, तूर, ज्वारी, हरभरा या पिकांचं सुद्धा उत्पादन घेतलं जातं। या जिल्ह्याने आपल्याला वसंतराव नाईक, सुधाकरराव नाईक, लोकनायक बापूजी अणे, जवाहरलाल दारदा, आकाश चिटके यांसारखे वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यक्तिमत्व दिले। यवतमाळ जिल्ह्यात चिंतामणी गणपती मंदिर, बाबा कंबोळपोष दर्गा, रंगनाथ स्वामी मंदिर ही धार्मिक स्थळे, तर टिपेश्वर अभयारण्य, सहस्रकुंड धबधबा, पैनगंगा अभयारण्य ही पर्यटन स्थळे येतात। पुढची माहिती सांगण्यापूर्वी अशाच मॅप अॅनिमेशन व्हिडिओसाठी आपल्या पेजला नक्की फॉलो करा। या जिल्ह्यामध्ये 31 लाख लोक राहतात, त्यापैकी 81% हिंदू, 9% बौद्ध, 8% मुस्लिम तर 2% इतर धर्माचे लोक राहतात। तर हा व्हिडिओ प्रत्येक